महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा, विदर्भ अशा भागात विभागला गेलाय. त्यापैकी प्रत्येक भागाची खाद्यसंस्कृती विशेष आहेच, पण खानदेशातले असे काही पदार्थ आहेत जे प्रत्येकाने खाऊन बघायलाच हवेत. त्यात प्रामुख्याने खानदेशी आंब्याचं लोणचं, ज्वारीच्या बिबड्या, खानदेशी मसाला, हिरवी मिरची आणि लसूण घातलेला उडदाचा पापड, नाचणीचा खिसी घातलेला पापड यांचा समावेश होतो. हे सर्व पदार्थ आमच्या खानदेशातल्या महिला आणि बचत गट आपल्यासाठी बारमाही बनवत असतात. त्यापैकी आज आपण जे बघतोय ना, ते आहे आंब्याच्या लोणच्याची रेसिपी. खानदेशी आंब्याचं लोणचं हे थोडंसं आंबट, थोडंसं गोड, थोडंसं तिखट अशा चवीचं असून त्याची गंमत आहे ती नेमकी मसाल्याचीच आहे. आता हा मसाला सहज कोणालाही बनवता येईल इतका काही सोपा नाही बरं का. आम्ही अशा महाराष्ट्रातल्या जुन्या आणि लोप पावलेल्या चवी परत आणतोय खास तुमच्यासाठी, तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी. या लोणच्याचा रंग थोडासा डार्क ब्राऊनच असतो आणि आय बेट यू की एकदा तुम्ही हे लोणचं खाल्लत की आयुष्यभर त्याची चव आपण कधीच विसरू शकत नाही. एकदा ट्राय करून बघाच. ऑर्डर करण्यासाठी सगळे डिटेल्स कॅप्शनमध्ये आहेत.